नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण पाहताय बातमी आणि बरंच काय दावे प्रतिदावे याने आपण सुरुवात करतो. म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे कुटुंबीय यांच्यात वाद प्रतिवाद आरोप प्रत्यारोप रंगले. त्यातच नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंविरोधात सादर केलेलं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलं. तर दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यातच आता वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर वडिलांचं नाव दाऊद असल्याचा उल्लेख असल्याचा नवा आरोप नवाब मलिक यांनी केलेला आहे. तर नवाब मलिक यांच्या या आरोपांना वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी उत्तर दिले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंविरोधात सादर केलेलं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलं आहे. समीर वानखेडेंच्या जन्मदाखल्याचे पुरावे मलिकांनी सादर केले होते आणि या प्रकरणी आता 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:15 वाजता सुनावणी होणार आहे. अदालत में ये हुआ कि जो हमारा केस है वो ऑलरेडी क्लोज हो गया था ऑर्डर के लिए. तो डिफेंडेंट जो है नवाब मलिक और उनके एडवोकेट्स ने कुछ डॉक्यूमेंट्स उसके बाद फाइल किए, इसलिए कोर्ट ने हमको भी बुलाया, आज उनको भी बुलाया कि अभी ऑर्डर प्रोनाउंस नहीं हुआ था, इसलिए वो डॉक्यूमेंट्स के ऊपर कुछ कहना है. तो हमने भी कुछ डॉक्यूमेंट्स आज प्रोड्यूस किए, उन्होंने भी किए और कोर्ट ने सुनने के बाद कहा है कि अभी ये प्रोनाउंस करेंगे. फाइनली ये ऑर्डर प्रोनाउंस होगा मंडे को 22 तारीख 5:15 बजे. सर, उन्होंने क्या डॉक्यूमेंट्स दिए थे और आपने क्या डॉक्यूमेंट दिए? नहीं, उन्होंने कुछ स्कूल लिविंग सर्टिफिकेट्स लाए थे और हमने बताया कि हमारे पास भी स्कूल लिविंग सर्टिफिकेट्स हैं, तो ये दोनों में वेरिएशन है. और मेन कंटेंशन ये था कि जब डेफेमेशन का कोई केस होता है तो बेस्ड ऑन जजमेंट्स हमने सबमिट किया था कि अगर आपको इंक्वायरी करनी थी वेरासिटी ऑफ डॉक्यूमेंट्स पे, तो वो आपको प्रायर करना चाहिए ट्वीट करने के पहले. ट्वीट करने के बाद ये सब एक्सरसाइज आप नहीं कर सकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल मानहानीच्या खटल्यावर 22 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात 1,25,00,000 रुपयांचा दावा दाखल केला आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंनी सादर केलेली अतिरिक्त कागदपत्र रेकॉर्डवर घेतली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल मानहानीच्या खटल्यावर 22 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. समीर वानखेडे यांचे वडील नेमके कोण, ज्ञानदेव का दाऊद, या गोष्टीचा फैसला खरं तर आज हायकोर्टात होणार होता, पण हाही निकाल 22 तारखेला ढकलला गेला आहे. दिवाकर आपल्याबरोबर आहेत, वानखेडे यांचे वकील. खरं तर आज निकाल अपेक्षित होता. नाही, आज निकालसाठी मॅटर नाही होता. काल मॅटर 12 तारखेला 12 नोव्हेंबरला कोर्टाने ठेवलेला होता आणि निकालसाठी काही तारीख मुकर्रर केलेली नव्हती. पण काल संध्याकाळी त्यांच्या नवाब मलिकचा वकील साहेबांनी काही त्यांना अर्जंटमध्ये काही ॲडिशनल डॉक्युमेंट द्यायचे होते, म्हणून एक रेसिपी मूव केली होती, त्याच्यासाठी आज मॅटर ठेवलेला होता. पण नेमके कोण आहे आता, म्हणजे की वानखेडे यांचं खरं नाव काय, दाऊद का ज्ञानदेव? कारण आज ते कागदपत्र सगळे सादर केले गेले, त्याच्यामध्ये परत ॲडिशनल त्याच्यामध्ये दाऊद या शब्दाचा उल्लेख केला. तुम्ही कोर्टात वारंवार दाऊद या शब्दाला आक्षेप घेतला. साहेब, आजपर्यंत जे आहे, आजपर्यंत ज्ञानदेव कचोजी वानखेडे जे आहे ते हिंदू आहे, महार जातीचे आहे. त्यांचे जेवढे जातीचे प्रमाणपत्र आहे, त्यांचे जेवढे कागदपत्र आहे, त्याच्या सर्वांमध्ये ज्ञानदेव कचोजी वानखेडे हाच नाव आलेलं आहे. दाऊद कुठेही नाही आहे. दाऊद चुकून त्यांचा मुलांचं बर्थ सर्टिफिकेटमध्ये आला होता आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आला, त्यांनी ते कायद्याचा वापर करून, कायद्याचा उपयोग करून जे डॉक्युमेंट द्यायचे होते ते डॉक्युमेंट सबमिट करून BMCच्या रेकॉर्डमध्ये ते संशोधित केलेलं आहे. आता 1993 मध्ये त्यांनी ऑलरेडी जे आहे, जे दाऊदचे चुकीचं नाव चढलेलं होतं, ते नाव त्यांनी संशोधित करून घेतलेलं आहे. आज आम्हाला असंही समजलं की जात पडताळणी समितीनं समीर वानखेडे यांच्या लग्नाच्या आधी, म्हणजे त्यांच्या जन्माच्या आधी त्यांचं नाव जे आहे, म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद होतं, अशा प्रकारची कागदपत्र प्रोड्यूस केली आहे. काय झालं नेमकं त्याच्यामध्ये? आता मी काही त्याच्यावर कमेंट करू शकत नाही, कारण त्या मॅटर माझ्याकडे नाही आणि मी बघत पण नाही त्याच्यामध्ये. काय झालं नेमकं आज कोर्टात आणि कोर्टाचं नेमकं काय निरीक्षण होतं? कोर्टाने हे सांगितलेलं आहे की आता यात जे फायनल जे आर्ग्युमेंट आहे दोन्ही बाजूने कंप्लीट झालेलं आहे आणि 22 तारखेला संध्याकाळी 5:15 वाजता कोर्ट निकाल देणार आहे. 22 तारखेला निकालावर जरी ही तारीख आली असती तरी हा गोंधळ अजूनही कायम आहे. इंट्रीम स्टेवर फक्त इंट्रीम स्टेवर.
पण नेमकं काय म्हणजे की त्यांच्याकडनं जसे कागदपत्र सादर झाले, तुम्ही सुद्धा काही कागदपत्र आज सादर केली, नेमकी कोणती? ते समीर वानखेडेंचा जे 17/11/2021चा जे बर्थ सर्टिफिकेट आहे, जे ई वॉर्ड BMC कम्युनिटी वॉर्डने जे इश्यू केलेलं आहे, ते डॉक्युमेंट आम्ही सबमिट केलं. आणि 1974मध्ये ज्ञानदेव कचोजी वानखेडे यांच्या जे कास्ट सर्टिफिकेट आहेत ते आम्ही प्रोड्यूस केलेलं आहे कोर्टापुढे. धन्यवाद. समीर वानखेडे यांचे वडील नेमके कोण, ज्ञानदेव का दाऊद, याचा फैसला आता 22 तारखेला होणार आहे. दोघंही पक्षाच्या बाजूनं अनेक वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र जरी सादर केली असली तरी कोर्ट नेमकं कोणतं निरीक्षण नोंदवतो ते नेमकं महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसापासून नेमकी जात कोणती यावर सुरू असलेला गोंधळ आता तरी निकालापर्यंत पोहोचेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर वडिलांचं नाव दाऊद असल्याचा उल्लेख तसा आरोप जो आहे तो नवाब मलिक यांनी केलेला नवा आरोप आहे हा. आणि शाळेच्या दाखल्यावर धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख असल्याचा आरोप मलिक यांनी केलेला आहे. कोर्टाकडे समीर वानखेडेंबाबतचे सर्व पुरावे देणार असल्याचंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. तसंच जात पडताळणी समितीकडे पुरावे देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चौकशीनंतर समीर वानखेडेंची नोकरी जाणार असल्याचा पुनरुच्चार नवाब मलिक यांनी केलाय. जातीचं बोगस प्रमाणपत्र तयार करून समीर वानखेडेंनी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केल्याचं आता पुन्हा एकदा दिसून येते. आणि जात प्रमाणपत्रामध्ये खाडाखोड केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलेला आहे. त्यांनी सगळं कागद खोडाखाड करून 93 साली सगळे दस्तावेज बदलले, तिकडच्या रजिस्टर पण घाल केला. पण यांना कळलं नाही की हे जे सगळे दस्तावेज आहे ते स्कॅन करून महापालिकेचे रेकॉर्डमध्ये आहे. त्याच्या बाबतीत आता सगळे दस्तावेज मी कोर्टासमोर दिलेले आहे. जे खोडाखाड करून नवीन रेकॉर्ड तयार केलं आहे, ज्याच्या आधारावर सगळं आजपर्यंत क्लेम करताय, त्याच्या आधारावर आज जे उपलब्ध कम्प्युटराइज डॉक्युमेंट आहे, कोणी जाऊन काढू शकताय ते काढताय आणि ते क्लेम करताय. हे खरा आमचा दाखला. खरा दाखला जेव्हा जन्माला आले तेव्हाचा दाखला दाखवत नाही, कारण तिथूनच फर्जीवाडा सुरू झालेला आहे. ज्या मुलीला यांनी पहिल्या लग्न करून डिवोर्स दिला होता, वाद निर्माण झाल्यानंतर ती मुलगी कुठेतरी समोर येऊन लोकांसमोर सगळं यांचा भंडाफोड करेल या भीतीपोटी एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्यांचा जो कझिन ब्रदर आहे, कझिन भाऊ आहे, त्याच्यावर एक पेडलरच्या माध्यमातून त्यांच्याकडे हे ड्रग ठेवण्यात आला. मग जे राज्य सरकारची एजन्सी ANC, त्यांच्या माध्यमातून अटक करण्याचा त्यांनी कट कारस्थान रचला. आजही तो पोरगा त्या मुलीचा जो यांची पहिली पत्नी आहे त्याच्या कझिन ब्रदर अजून तो तुरुंगात आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरून आरोप केलेत. या आरोपांना वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर यांनी उत्तर दिलं, त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. समीर वानखेडेंची बदनामी करण्यासाठी अर्धवट माहिती पसरवली जात असल्याचं क्रांती रेडकरांनी म्हटलंय. समीर वानखेडेंच्या कागदपत्रांमध्ये चूक झाली होती. ती चूक 1989 साली ज्ञानदेव वानखेडेंनी सर्व कायदेशीर औपचारिकता आणि प्रक्रियांसह सुधारून घेतली होती आणि सुधारित कागदपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वीकारली देखील, असं क्रांती रेडकरांनी ट्विटमध्ये म्हटलंय. त्यामुळे एकीकडे नवाब मलिक नवे आरोप करताना दिसत आहेत, त्याला समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर ह्या उत्तर देताना दिसत आहेत. आता या सगळ्या दाखल्यावरनं त्यांनी ट्विटरवरती हे उत्तर देऊ केलं. दरम्यान नवाब मलिक यांच्यावर महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेंनी टीका केली. नवाब मलिक यांनी गोपनीयतेचं उल्लंघन केलं असून मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदन दिल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र बीजेपीचं एक डेलिगेशन आज महाराष्ट्राच्या राज्यपालाला भेटला आणि महाराष्ट्राचे जे सध्या अल्पसंख्याक मंत्री आहेत नवाब मलिक, त्यांची बरखास्तीची मागणी केली आहे. काय ही मागणी आणि कशा बाबतीत आहे सीधे बोलूया आपण महाराष्ट्र बीजेपी उत्तर भारतीचे अध्यक्ष संजय पांडे बरोबर. संजय, काय मागणी केली राज्यपाल समोर आपण? आज भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचा डेलिगेशन माननीय महामहिम राज्यपालांना भेटला आणि गेले 1 महिने जी
मंत्री नवाब मलिक ज्यांनी शपथ घेताना गोपनीयतेची शपथ घेतली होती, त्या शपथचं उल्लंघन केलं आहे आणि ते सर्व इन्स्टन्स आम्ही ह्या पत्रामध्ये दिले आणि माननीय राज्यपालांना निवेदन केलं आहे की ह्याच्यावरती कारवाई करून त्यांचं मंत्रिपद बरखास्त करावं. बरखास्त ही मागणी आपण केली, पण आपण पत्रामध्ये देशाचे कुठलाही जजमेंटचा एक जो कोरिलेशन असतात त्याचा काय सोबत पत्र जोडलं आहेत का त्यांचं? केरला हायकोर्टाचा जजमेंट आहे केसी चांडी वर्सेस बालकृष्ण पिल्लई. हा केरला हायकोर्टाचा फुल बेंचचा जजमेंट आहे. आम्ही ते जजमेंटची रेफरन्स इकडे दिला आहे आणि माननीय राज्यपालांजीला निवेदन केलं आहे की लिगल ओपिनियन घ्या आणि ह्याच्यावरती ती कारवाई करावी. पण सरकारचे नेते आणि मंत्री आणि त्यांचं समर्थन जे अन्य नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की BJP नवाब मलिकला घाबरते काय, BJPकडे काय पुरावे असतील त्यांच्या विरोधात ते पुरावे समोर मीडियात समोर आणावे. भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कुणाशी घाबरण्याचं काही कारण नाही आणि जे काही पुरावे असतील किंवा आहेत ते योग्य वेळी ते सर्व पुढे येईल आणि कोण कुठे अंडरवर्ल्ड नार्कोटिक्स कुठे कुठे त्यांचं लिंक आहे या कुणाचंही लिंक आहे ते सर्व योग्य वेळी ते आपल्या जनतेच्या समोर येणारच आहे. हे होते संजय पांडे जी आपल्याशी बोलत होते. कॅमेरामॅन सरोज जलाल सोबत सर्वेश तिवारी, न्यूज 18 मुंबई. समीर वानखेडेंवर होणारे आरोप काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. एनसीबीच्या जुन्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी झईद राणाने समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केलेत. वैयक्तिक कारणातून वानखेडेंनी खोटी केस बनवल्याचा आरोप झईद राणाने केला. तसंच झईद राणाने वानखेडेंविरोधात NDPS कोर्टात अर्ज दाखल केला. शनिवारी या अर्जावर एनसीबी उत्तर फाईल करणार आहे. या पद्धतीने शेजारी असणारे एका IPS अधिकारीशी यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला कुठेतरी खोटे 27A मध्ये त्यांनी फसवण्याचं काम केलं. त्यांनी NDPS कोर्टमध्ये बेल ॲप्लिकेशनमध्ये ही मागणी केलेली आहे की त्या इमारतीतला CCTV हे तपासून बघा. त्यांच्या घरी कुठलीही रेड झाली नाही. वानखेडे स्वतः व त्यांचे अधिकारी कंपाऊंडमध्ये फिरत होते. मुलाला घरातून बोलून घेतलं आणि बोगस केस करून ड्रग मिळाला त्यांना फ्रेम करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. समीर वानखेडेंवर होणारे आरोप आता थांबायचं नाव घेत नाहीयेत. एनसीबीच्या जुन्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी झईद राणाने समीर वानखेडेंवरती गंभीर आरोप केलेत. वैयक्तिक कारणातून वानखेडेंनी खोटी केस बनवल्याचा आरोप झईद राणाने केला आहे. या प्रकरणातील चार्जशीटमध्ये घटनाक्रम आणि उपलब्ध CCTV पुरावा यात मोठी तफावत असल्याचं कोर्टात उघड केल्याचा दावा झईदचे वकील अशोक सरावगी यांनी केला. 20 तारखेला कोर्टात नेमका काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पाहूयात या खळबळजनक प्रकरणात अनेक पुरावे उघड करणारे विधिज्ञ अशोक सरावगी यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी केलेली ही खास बातचीत. समीर वानखेडे यांचं या प्रकरणातलं जे लक्ष आहे याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या गडबडी आहे अशा प्रकारचे पुरावे ॲडव्होकेट अशोक सरावगी सर यांनी मांडले. आज आपल्याबरोबर तेच आहेत प्रख्यात फौजदारी वकील. सर, काय सांगाल, नेमकं तुम्ही कोर्टामध्ये कोणते मुद्दे मांडले की ज्यामुळे ही केस तुमची प्लांटेड असं तुमचं म्हणणं आहे? हे बघा, आमचे जे क्लायंट आहे जयद राणा, त्याचं घर आणि समीर वानखेडेचं घर दोघांच्या मध्यस्थमध्ये एकच दिवाल आहे, म्हणजे आजूबाजूच्या फ्लॅट आहे. तर असं काय नाही की समीर वानखेडेला किंवा त्यांच्या परिवाराला यांचं माहिती नव्हतं. त्या लोकांनी भाड्या तत्त्वावर दिले आहे त्यांचे फ्लॅट आणि त्यांच्या टेनंटबरोबर आमच्या क्लायंटच्या आईचे काय भांडण झालं आणि त्या भांडणवरून त्यांनी हे सगळं प्लॅन केले. तुम्ही जरी म्हटलं की हे प्लॅन केलं तरी हे प्लॅन नेमकं कसं केलंय? कारण प्रत्यक्षामध्ये त्याच्याकडे काही ड्रग्ज 1.3 ग्रॅममध्ये सापडल्याचं सुद्धा चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. हे बघा, हे समीर वानखेडे स्वतः तिकडे गेले त्यांच्या घरामध्ये. चार्जशीटमध्ये त्यांनी ते सगळं लपवले आहे, पण ते स्वतः गेले. बाकी टीम तर नंतर खालीच उभी होती आणि त्यांनी स्वतः जाऊन त्यांचे जे वडील आहेत त्यांना विचारले तुमचा मुलगा कुठे आहे. त्यांनी सांगितलं बाहेर गेले आहे. तर बोला बोलवा त्याला. त्यांनी फोन करून बोलवले त्यांना. आल्याबरोबर त्याला सांगितलं की तुझी जॅकेट दाखव. म्हणजे एक घातलेली जॅकेट नाही, तसेच पडलेली होती.
ती जॅकेट त्यांनी उचलली आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्लांट केलं. बाकी टीम जे खाली उभी आहे ते सगळं CCTV फुटेजमध्ये आलेले आहे. तसंच ते म्हणतात स्कूटरमधून जे आहे थोडा गांजा काहीतरी मिळाला. CCTV फुटेजमध्ये ते पण कवर झाले आहे की ते त्यांची टीम जी आहे ते स्वतः त्याच्यात टाकत आहे. तर हे सगळी गोष्ट जी आहे सगळी लपवण्यात आली. पहिला 2 वॉचमॅन जे आहे बिल्डिंगचे त्यांची सह्या घेण्यात आली ब्लँक पेपरवर पंचनामा करण्यासाठी. त्यांना पंच दाखवले होते. नंतर आम्ही जेव्हा आवाज काढली तर ते पंचही बदलले आणि आता त्यांच्या चॉईसचे पंच आणले. पण तुम्ही माफ करा, मध्ये इंटरप्ट करतो. जर अशा प्रकारचे सगळे प्लान केलेले पुरावे समोर आहे तरीही 8 महिन्यांपासून झैद कारागृहातच का? त्याला जामीन का नाही? हे बघा, आम्ही अप्लाय केलंच नाही. आम्ही वेट करत होते चार्जशीटची. कारण की चार्जशीट जर नाही टाकली असेल आणि आम्ही हे सगळं प्रकरण बाहेर काढलं तर आम्हाला अशी भीती होती की चार्जशीटमध्ये ते काही करू शकतात. त्यांचा 2 स्टेटमेंट त्यांना घ्यायची आहे की मी विटनेस आहे, मी घेतलं, आणि समीर वानखेडे काही करू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही काहीच केलं नाही की चार्जशीट येऊ द्या, म्हणजे चार्जशीटमध्ये काय फेरबदल त्याला करायची चान्स नाही भेटणार. आता चार्जशीट आमच्या हातात आली. चार्जशीटसुद्धा त्यांनी कोर्टात फाईल केली पण आम्हाला कॉपी नाही दिली. आम्हाला सर्टिफाईड कॉपी घ्यावं लागलं आणि नंतर आम्ही जेव्हा कोर्टाच्या लक्षात आणलं तर कोर्टाने डायरेक्शन दिला की तुम्ही ऑफिशियल कॉपी द्या त्यांना. आणि समीर वानखेडे काहीही करू शकतो हे तुमचं वाक्य जरा खटकतंय. म्हणजे की ही केस प्लांटेड आहे किंवा इतरही केसेस, काय सांगाल साहेब? असं आहे की मी आत्तापर्यंत अंदाजे 30 केस त्याच्या हातातले काढून चेक केले आहे माझ्या स्टडीसाठी. त्या 30 केसमध्ये 11 केसमध्ये सेम जोडी पंचाची आहे. दुसरा 6 केसमध्ये सेम जोडी आहे. 5 केसमध्ये सेम जोडी आहे. म्हणजे हे त्याचं पंच आणि तो स्वतः किंवा त्याची टीम हे एक ठरलेला सगळा मुद्दा असते. आणि कोणालाही कुठेही रेड करायचे, रेड दाखवायचे, करायचे काय ते दाखवायचे आणि कोणालाही आतमध्ये टाकायचे, ते त्यांचे प्रकरण चाललेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.